बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील विविध राजकीय पक्ष व 100हून अधिक संघटनांतर्फे एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांची सातत्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून होणाऱ्या बदनामी विरुद्ध पिंपरी चिंचवड बंद ठेवण्यात आले, ज्याला पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचा, दुकानदार आणि व्यापाऱ्यांचा संमिश्र असा प्रतिसाद मिळालाय। तसेच पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, शहराध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी होणाऱ्या बदनामी विरुद्ध निषेध व्यक्त केला। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला। यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे देखील आंदोलनस्थळी उपस्थित होते व सातत्याने महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची, राज्यपाल आणि भाजप नेते यांच्याकडून होणाऱ्या बदनामी विरुद्ध आक्रमक होत आपल्या भाषणात त्यांनी लक्ष केलंय। काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे पाहुयात। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। माझं चॅलेंज आहे, या पिंपरी चिंचवडच्या व्यासपीठावर, या विचारपीठावर मला सांगायचं आहे, जर का तुम्ही शिवाजी महाराजांना मनापासून, हृदयातून तुमचं आश्रयस्थान, दैवत मानत असाल, तुम्ही सुद्धा जाहीरपणाने एकत्र व्यासपीठावर यायला पाहिजे, सांगायला पाहिजे हो शिवाजी महाराजांचा अवमान झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचा जो अवमान करतो त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाहीये। सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। का एकत्र येत नाहीत? ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हे संस्कार आपल्याला दिलेले नाहीयेत आणि महाराष्ट्रात जर राहायचं असेल, महाराष्ट्राची संस्कृती आत्मसात करायची असेल तर तुम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्याकडे बघायला पाहिजे। नुसतं म्हणायचं शिवाजी महाराज आपलं हृदय, आपला आश्रय दाते, शिवाजी महाराजांच्या पुढे मी जाऊ शकत नाही, अहो नुसतं म्हणून चालणार नाही, वेळ आली आहे ऍक्शन घेण्याची। जर तो माणूस, त्याचा काय संबंध आहे महाराष्ट्राचा? राज्यपालांना आम्ही किंमत दिली, पण इथं याचं आणि काय पाहिजे ते बोलायचं नाही, आपण ऐकून घ्यायचं। होश या बाहेर, त्या गुह्यातनं म्हणा काय ते बिळातनं म्हणा, बाहेर या आणि सांगा आम्हाला नको हा राज्यपाल, त्याला कुठं पाहिजे तिथं पाठवून द्या, पाठवून द्या, नको बाबा महाराष्ट्राच्या बाहेर, तिकडे नको, महाराष्ट्राच्या बाहेर आमच्या नको, आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाहिजे, आम्हाला नको इथं महाराष्ट्रात, एकदम काही संबंध नाही। आणि जर महाराष्ट्र एक परत थोडे दिवस आहेत आपल्या अजून हातात, जर हिने ऐकलं नाही तर महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय पर्याय होणार नाही आणि त्याची आठवण ही पिंपरी चिंचवड असणार आहे। पिंपरी चिंचवड आणि जालना पाठोपाठ तुम्ही दोघांनी दाखवून दिलेले वेळ प्रसंगी महाराष्ट्र बंद होण्यासाठी प्रवास सुरू झालेला आहे आणि कोश्यारीला पहिल्यांदा काळा झेंडा जर दाखवण्याचा मान कोणाला मिळाला असेल ते स्वराज्य संघटनेला मिळालं। जिथे स्वराज्य मोठं आहे आणि कुठलं दुसरी संघटना मोठी असं नाहीये। स्वराज्य म्हणजे काय? आपण सर्वजणच। शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय होतं? स्व म्हणजे आपण सर्वच जण आणि राज्य हे तुमचं आहे। एक दोन पक्षातले लोक हे दिसत नाही। मी जर असलो असतो ना, मी कुठल्या पक्षाशी निगडीत गेला असतो म्हटलं पक्ष खड्ड्यात, पण या स्टेजवर मी आलो असतो मी। आणि माझे शब्द लिहून ठेवा, लक्षात ठेवा मी काय बोलतोय। आज मी कुठल्या पक्षात नाही, मी स्वराज्य संघटनेतनं माध्यमाने पुढे चालतोय, पण मी जर कुठल्या पक्षात आलो असतो आणि जर शिवाजी महाराजांच्या बदनाम जर कोणी केलं असतं, कुठला पक्ष, त्या स्टेजवर आलो असतो मी, त्या स्टेजवर आलो असतो, विरोधी पक्षाच्या स्टेजवर सुद्धा मी गेलो असतो। शिवाजी महाराजांच्या पुढं काही नाही। आज पिंपरी चिंचवडमध्ये बंद पुकारलं, हीच भूमिका पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि महाराष्ट्र बंद होऊ नये हे सुद्धा आम्ही या मताचं आहे। कारण का लोकांना शेवटी आपण वेटीच धरतो, पण मला अजूनही आश्चर्य वाटते की ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा अवमान केलं आहे, एकदा नाही दोनदा केलं आहे, महात्मा फुले सावित्रीबाईंचं फुलेंचं अवमान केलेलं आहे,
अशा व्यक्तीला अजूनही महाराष्ट्रात कसं ठेवलेलं आहे. मी जे सरकारमधले लोक आहेत, जे पंतप्रधानांच्या माध्यमातून ही संविधानिक पोस्ट असली तरी हे पंतप्रधानांच्या माध्यमातून, राष्ट्रपतींच्या माध्यमातून ही नेमणूक होती. आपल्या महाराष्ट्रातल्या जे सरकारमधले लोक आहेत, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हा विषय अजूनही का इथं ठेवलेला, हा विषय त्यांच्या पण का पोचला नाही. परवा माझ्या कानावर आलं की ऐकण्यात आलं की त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या ठिकाणी विषय पोचवायचा आहे त्या ठिकाणी आम्ही विषय पोचवला आहे. काय विषय पोचवला आहे तुम्ही हे तर आम्हाला सांगा, आणि कुठं पोचवलं आहे, कुठं पोचवलं ठीक आहे आम्हाला सांगू नका, पण ज्या ठिकाणी पोचवलं आहे अशा ठिकाणी तुम्ही सांगितलं का की ह्या व्यक्तीने, ह्या कुशेरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, एकदा नाही तर दोनदा केला आहे, तर या कुशेरीला महाराष्ट्रातून हक्कलपट्टी करा, या महाराष्ट्रातून बाहेर येणं पाठवून द्या. हा निरोप तुम्ही पाठवला हे त्यांनी सविस्तरपणाने आम्हाला सांगणं गरजेचं आहे. भाजप सर एक गेल्या काही दिवसानंतर भाजपात पण तुम्ही उल्लेख केला की कोश्यारीनंतर तिघांनी सातत्यानं अवमानकारक भाषा केली किंवा हे केलं, वक्तव्य केली. कॉन्स्पिरसी वाटते का तुम्हाला? नाही, तुमचा प्रश्न रास्त आहे. कुशेरेंच्या नंतर त्याच पक्षातल्या 3 लोकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विचित्र हे वाक्य बोललेले आहेत, आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटणारच ना मग ह्याच्या मागे काही षड्यंत्र आहे का, ह्याच्या मागे काय प्लॅन आहे का, ह्याच्या मागे काय नियोजन आहे का. अशा दृष्टिकोनातून हे वेळोवेळी का व्हायला लागलेले, अशा वेळोवेळी का व्हायला लागलेले. तर हा प्रश्न निश्चित ह्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांना हा माझा आहे. राज्यपाल असतील किंवा जे अन्य कोण बोलतात त्यांना भाजप पाठीशी घालते असं वाटतं? नाही, भाजपनी तर भाजपाच्या माध्यमातून म्हणा किंवा पंतप्रधानांच्या माध्यमातून, शिफारशीच्या माध्यमातून राष्ट्रपती हे शिफारस राष्ट्रपती नेमणूक करतात. आता अशी अनेक उदाहरणं झालेली आहेत पूर्वी, जिथं राज्यपालांनी असं वक्तव्य जर केलं तर राज्यपाला काढलं गेलेलं आहे. मग ह्या राज्यपालाला का काढलं जात नाही आहे? काय तुम्ही महाराष्ट्र बंद होण्यासाठी थांबलंय? किती दिवस तुम्ही अल्टिमेटम मी नाही देऊन चालणार आहे. आता प्रवास सुरू झालाय. आता काल जालना झालं, आज पिंपरी चिंचवड झालं, उद्या महाराष्ट्र बंद होण्यासाठी वेळ नाही आहे. पण अजूनही हातातनं वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ हातातनं गेलेली नाही आहे. तुम्ही लवकरच्या लवकर निर्णय घ्या आणि ह्या कोश्यारीला तर महाराष्ट्रातून बाहेर करा. सगळ्यात सामान्य गरीब सामान्य माणसात समजायला लागले. महात्मा फुलेंच्या बद्दल बोलतो, ज्योतिबा सावित्रीबाईंच्या बद्दल बोलतो, शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो, एक नाही दोनदा, तरी आपण सहन करायचं. पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करू आपण. शिवाजी महाराज हे पक्षाच्या पलीकडचे आहेत. मी मगाशी काय स्टेजवर बोललो, मी सुद्धा कुठल्या त्या पक्षात असलो असतो तरी मी त्या विरोधी पक्षाच्या स्टेजवर गेलो असतो आणि सांगितलं असं आहे, हो शिवाजी महाराजांचा अवमान केला हिने तर इथं पक्षापेक्षा गेला खड्ड्यात, पण आपण शिवाजी महाराजांसाठी हे केलं पाहिजे.